नमस्कार. अंधेरीकर आणि पार्लेकर, तुम्ही जे दर 15 दिवसांनी होणाऱ्या या वेस्ट कलेक्शन ड्राईव्हला जो भरभरून प्रतिसाद देता त्यासाठी तुमचे आभार. हा जो व्हिडिओ आहे तो मी ज्या सगळ्या क्वेरीज असतात त्या आन्सर करण्यासाठी बनवते. तो म्हणजे की काय काय आपण देऊ शकतो किंवा काय एक्झॅक्टली करायचं, काय काय कलेक्ट करू शकतो या ड्राईव्हसाठी, ह्याच्यात एक्सप्लेन केलं आहे मी. तर पूर्ण डिटेलमध्ये बघा. मी जास्तीत जास्त उदाहरणं पण दाखवली आहेत आणि कसं पॅक करावं ह्याची म्हणजे सगळ्यांनाच आम्ही विनंती करतो की सेपरेटली सेग्रिगेट करून पॅक करा, कारण वेगवेगळ्या संस्थांना हे वेस्ट जातं. त्यामुळे एकत्र आपण जर दिलं तर बेसिक पर्पज त्याचा सर्व होत नाही हे पर्पज. म्हणून जर आपण व्यवस्थित सेग्रिगेशन करून जर पॅक करून दिलं तर ते जी आपलं इंटेन्शन आहे की ते डम्पिंग ग्राउंडवर न जाता प्रॉपर ठिकाणी रिसायकल व्हावं ते साध्य होईल. तर आता मी जस्ट दाखवते. आपण सुरुवात करणार आहोत प्लास्टिक वेस्टपासून, जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम अख्ख्या जगाला फेस करायला लागतोय, आणि काय काय आपण या वेस्ट कलेक्शनमध्ये देऊ शकतो. सो बेसिकली प्लास्टिक वेस्ट कलेक्शनमध्ये घरात येणारं ऑलमोस्ट प्रत्येक पॅकेजिंग मटेरियल हे वेस्ट ह्याच्यात जाऊ शकतं. उदाहरणार्थ म्हणजे मिल्क बॅग्स ज्या इथे दिसत आहेत. एकच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की मिल्क बॅग ह्या फक्त पाण्याने धुवून ड्राय करून ठेवाव्यात, म्हणजे ओल्या ह्याच्यात देऊ नये. त्याच्यानंतर जे रेस्टॉरंटचे कंटेनर असतात ते पण आपण देऊ शकतो, म्हणजे जे पार्सलसाठी असतात ते. त्याच्यानंतर जी ही अशा टाईपची टॅबलेटची कवर्स असतात जी प्लास्टिक कोटेड असतात ती पण तुम्ही या ड्राईव्हमध्ये देऊ शकता. त्यानंतर या व्हेजिटेबल्सच्या नेट बॅग ज्याच्यातून कांदे बटाटे वगैरे येतात ते सगळे पण प्लास्टिक रिसायकलिंगला देता येतात. त्यानंतर हे जे छोटे छोटे रॅपर्स असतात जसं की चॉकलेट्स, स्मॉल टॉफीज, ते पण म्हणजे माझं सजेशन आहे, कारण त्या फार छोटे आणि गोड असल्यामुळे त्यांच्यासाठी तुम्ही असं जर छोटं प्लास्टिकचं जर द्यायचं आहे ते ठेवलं तर एकत्र ते सगळे जमा करून 15 दिवसाचे एकत्र देऊ शकतात. तर ते पण सगळे रिसायकलिंगला देता येतात. त्याचप्रमाणे हे जे गिफ्ट पेपर असतात, शक्यतो आम्ही सगळ्यांनाच रिक्वेस्ट करतो असे गिफ्ट पेपर आपण अवॉइड करायला हवेत. जे हे शायनिंग जे चकचकीत असतात ते पूर्ण प्लास्टिकचेच असतात. तर पण तरीसुद्धा आपल्याला घरी येणाऱ्या गिफ्ट्स जर अशा पॅक होऊन आल्या तर ते पण तुम्ही गिफ्ट पेपर प्लास्टिक रिसायकलिंगसाठी नक्की देऊ शकता. आणि तुम्हाला मी अनेकदा आधी पण दाखवलं आहे, त्याच्यातून फार उपयोगी गोष्टी बनवतात, जसं की छान बेंचेस बनवतात, इवन शाळेच्या रिलेटेड उपयोगी वस्तू बनवतात. सो नक्की हे सगळं वेस्ट तुम्ही देऊ शकता वेस्ट कलेक्शनसाठी. त्याचप्रमाणे प्लास्टिक कलेक्शनमध्ये थर्मोकॉल आणि स्टायरोफोम जो असतो दोन्ही देता येऊ शकतं. आता ई वेस्टमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक सगळ्या प्रकारचं वेस्ट आपण ह्याच्यात देऊ शकतो. उदाहरणार्थ म्हणजे वायर्स, केबल्स, जुने रिमोट, जुने फोन, लॅपटॉप्स, बॅटरीज, पेन्सिल सेल्स, त्याच्यानंतर आता हे दिवाळीचे वगैरे लाईट्स असतात किंवा ट्यूबलाईट्स, बल्ब्स, त्याच्यानंतर CDs, या सगळ्या वस्तू आपण ई वेस्टमध्ये देऊ शकतो. हे जसं तुम्हाला दिसतंय हे सेपरेटली पॅक केलेलं आहे. प्लास्टिक वेस्ट सेपरेट, ई वेस्ट सेपरेट. दर 15 दिवसांनी मी जेव्हा टाकत असते की यावेळेला काय काय आयटम्स कलेक्ट करणार, त्याच्यात हे सगळं लिहिलेलं असतं. तर ती प्रत्येक जी कॅटेगरी वेगळी मेन्शन असते ते प्लीज प्रत्येक वेळेला आपण जर वेगळं पॅक केलं तर पुढे रिसायकलिंगला ते सोपं जातं. त्याचप्रमाणे आपण जेव्हा मेन्शन करतो की शूज देऊ शकतो, तर हे असे शूज पण सेपरेटली एका बॅगमध्ये पॅक करून आपण देऊ शकता. शक्यतो जास्तीत जास्त स्वच्छ कंडिशनमध्ये असू देत, म्हणजे अगदीच त्याला चिखल माती नसली तर हँडलिंग करणाऱ्यांना पण ते इझी जातं. त्यानंतर ग्लास बॉटल्स ज्या दिसत आहेत त्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही फुटलेल्या काचा देणार असाल तर त्यांना सेपरेट कागदात बांधा, म्हणजे परत हँडल जे करतात लोक आमच्यासारखे किंवा पुढे रिसायकलिंग होईपर्यंत त्यांना इंजुरी होण्याची म्हणजे जो धोका असतो तो टळतो. तर या जुन्या बाटल्या, क्रॉकरी,
कप्स, जुने ग्लासेस, हे सगळं आपल्याला याच्यात देता येऊ शकतं काचेच्या. आणि हे तिसरा जो सेक्शन आहे तो म्हणजे पेपर्सचा, ज्याच्यात कार्डबोर्ड, न्यूजपेपर्स, पॅकिंग मटेरियल्स आपले म्हणजे ऑनलाईन ऑर्डर करताना असे ॲमेझॉन किंवा असे जे बॉक्सेस येतात ते पण वेगळं पॅक करून दिलं की ते पुढे योग्य रिसायकलिंगला देता येतं. सो आता हे मी जस्ट दाखवते तुम्हाला अशा कॅटेगरी करून कसं पॅकिंग करता येईल. आणि टू बी व्हेरी फ्रँक, हे करायला फारसा काही वेळ लागत नाही. तुमच्यापैकी बरेच जण हे ऑलरेडी करतातच आहेत. सो असंच करत राहूया. सो ह्या व्हिडिओत मी बरेचसे म्हणजे जे मुद्दे ते क्लिअर करायचा ट्राय केला आहे. ज्या ज्या क्वेरीज बरेचदा मला विचारल्या जातात किंवा आणि सगळ्यांना त्यासाठी उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे. त्यातूनही काही म्हणजे जर क्वेरीज डाऊट असतील तर ऑफकोर्स तुम्ही कधी मला मेसेज करून विचारू शकता. पण आपण सगळेच हे एन्व्हायरमेंटसाठी जे हे एफर्ट करतोय ते आणखी जास्त आपण स्प्रेड करूया. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोचलं तर आणखी लोक ह्याच्यात म्हणजे जॉईन होऊ शकतात. आणि ऑफकोर्स आपल्यालाच ह्याचे फायनली हेल्प होणार आहे, कारण आपल्या सगळ्यांसाठीच हे काम आहे.